शरद पवारांनी आज पत्रकार परिषद बोलावली आहे। आज मुंबईमध्ये संध्याकाळी 5:30 वाजता शरद पवारांची पत्रकार परिषद होणार आहे। संजय राऊतांचे प्रश्न आणि आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद होतीये। संमेलनातल्या चिखलफेकीची जबाबदारी शरद पवार घेणार का हा प्रश्न उपस्थित होतोय आणि नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याचा शरद पवार निषेध करणार का हाही प्रश्न आहे, कारण का तशी मागणी संजय राऊत यांनी केलेली आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, गेल्या काही दिवसांपासून राऊतांनी सोडलेल्या टीकेचे बाण, त्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद महत्त्वाची। प्रज्ञा, सायंकाळी 5:30 वाजता सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवार पत्रकार परिषद घेत आहेत। आज खरं तर संजय राऊतांनी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्यांना स्पष्टपणे म्हटलं की ज्या पद्धतीने सध्या साहित्य संमेलनातल्या बाबी समोर येत आहेत तर या सगळ्याला शरद पवार देखील दोषी आहेत। त्याचमुळे ही आजची पत्रकार परिषद शरद पवारांची महत्त्वाची आहे। शरद पवार या अनुषंगाने काय बोलतायत का हे पाहणं महत्त्वाचं राहील। सोशल मीडियातून सध्या साहित्य संमेलनावर प्रचंड टीका होते। हे साहित्य संमेलन नसून हे राजकीय व्यासपीठ आरोप प्रत्यारोपांसाठी झाले असं देखील त्याचा उल्लेख करण्यात येतोय। त्यामुळे संजय नहार यांना याआधीच आपली भूमिका मांडलेली आहे। हे घडलं ते चुकीचं घडलंय। त्यामुळे आता शरद पवार हे ह्या सगळ्या संमेलनाचे जे आयोजक होते सगळ्या नियोजनाची खरं तर एक धुरा त्यांना सांभाळली होती असं म्हटलं जातं। पंतप्रधानांना त्या ठिकाणी आणण्यात आलं होतं। त्यामुळे या संपूर्ण संमेलनावरती टीका होते। त्या अनुषंगाने शरद पवार बोलतील अशा पद्धतीची एक माहिती समोर येताना पाहायला मिळते। 5:30 वाजताची ही पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष आहे। निलेश, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।